गणपत भाऊजी गावाकडे पण येत ना, आम्हाला करमत नाही. येऊ ना आता, गाडी बुक केलेली आहे. कमलेश ते 4 नंबरला गिऱ्हाईक घेऊन बसले, जाल तिथं घे ना ऑर्डर. पेपर नॅपकिन पाण्याची बाटली राहतानाच घेऊन जायची बरोबर. प्रेम हा आलो शेठ, बोला ना. हे पटापट आवरून घे सगळं. ते फॅमिली सेक्शनला जा, टेबल बिबल पुसून घे. बरोबर लगेच शेठ, हा. लगेच. आणि ते गुड नाईट लावून टाक खाली टेबलच्या खाली. हा हा. बसा मॅडम. वा चेअरमन साहेब, या या तुमचे या, पाय या, आमच्या या. हॉटेलला लागले, धन्य झालो आम्ही. अहो गंटन शेठ, खरंच तुम्हाला पाहून आम्हाला धन्य वाटलं. तुम्ही एवढे मोठे म्हणजे शेठ झाले. काय मस्त हॉटेल टाकलंय तुम्ही, खरंच म्हणजे भारी वाटलं एकदम. हा नाही, या रोडला सध्या सगळ्यात जास्त चालणार हॉटेल आपलं. टॉपचं हॉटेल आलंय एकदम, म्हणूनच सुजाताबाईंना आणलं जेवायला. अच्छा, काय कसं गणपत भाऊजी गावाकडे पण येत ना, आम्हाला करमत नाही. येऊ ना आता, गाडी बुक केलेली आहे. अरे वा, गाडी कोणती घेताय? फॉर्च्युनर. अरे बापरे. फॉर्च्युनर हा तुम्हाला माहितीये का फॉर्च्युनरची किंमत किती? किती? 50 लाख रुपये. बाबो. आता 8 दिवसात भेटेल डिलिव्हरी. गाडी आली की पहिले गावातच येणार. अरे वा वा वा, एकदम भारी हो. हा काय काय जेवणार तुम्ही? ए प्रेम, बोला शेठ. टेबल पुसून घे. हा लगेच. बस चल. टिश्यू पेपर आण, बिस्लरी आण घर. लगेच आणतो शेठ. चेअरमन काय खायचं, व्हेज का नॉन व्हेज? नॉनव्हेजच आवडतं मॅडमला, नॉनव्हेजच खाऊ. कमलेश, 2 टाटला ऑर्डर. ऑर्डर मी सांगतो. बरं थांब, घेऊन जा लगेच. नॉनव्हेज मध्ये काय चिकन मटन काय खाणार? मटनच खाऊ. मटण. हा मटन बिर्याणी. तुम्हाला अजून काय? आता स्टार्टर पाहिजे तुम्हाला का डायरेक्ट जेवण पाहिजे? डायरेक्ट जेवण. डायरेक्ट. हा. बरं बिर्याणी घ्या, पण बिर्याणी नंतर घ्या. आमच्याकडे मटन रान नावाचं एक नवीन आयटम. हा का? खाऊन बघा, 2 माणसांना पुरल आराम. अरे वा वा, मटण दम कबाब आहे का? कबाब पण आहे ना. हा, द्या. एक मटन दम कबाब कर, एक मटन रान कर, थोडं तिखट कर. चेअरमनला तिखट जास्त तिखट आवडतं. लागतं. आणि रोटी सांगायची, भाकरी सांगायची, कुलच्या सांगायच्या. भाकरी भाकरी कोणती? ज्वारी बाजरी? बाजरी बाजरी. चेअरमन तुम्हाला काय बाई म्हणते तस. 4 बाजरीच्या भाकऱ्या कर आणि एक मटन दम बिर्याणी राव, आणि 2 कोल्ड्रिंक घेऊन ये पटकन. बाकी मग चेअरमन गावात काय हाल हवाल? काय हो, आता तू नाही तर काय मॅडम म्हणल्या तसं करमत नाही काय नाही. हा, म्हणून मी इकडे एवढा खास व्यस्त आहे झालो ना. ना. खास तुम्हालाच भेटायला आलो, जेवायला नव्हतं आलो. पण विश्वासच बसत नाही का हो मॅडम? गंटन गावात कसं होता आणि आता इथे एवढा मोठा शेड झालाय. खूपच मस्त आहे एकदम. हा काय होतं ते एवढं मोठं साम्राज्य उभं करायचं, सांभाळायचं, म्हणजे धावपळ पण होती माझी. हा ना. नाही म्हणजे तुम्ही या पोरांना कामाला ठेवलंय. हा नाही म्हणलं बरं आहे आपल्या गावातले आणि विश्वासू आहेत. विश्वासू आहे आणि तुमच्यामुळं आपल्या गावातल्या अशा पोरांना रोजगार मिळाला. नाही नाही, आता माझं आहे ना प्लॅनिंग थोडं वेगळं चाललंय. गोव्याला एक हॉटेल चालू करतो. हो का? हा, अरे बाप. ते प्रेमला किंवा कमलेशला याच्यापैकी एकाला ती लाईन बसली की ते हॉटेल सांभाळेल, तिकडे पाठवून द्यायचं. असं असं. एक मुंबईला चालू करतो आणि एक कुलू मनालीला चालू करतो. अरे बाप. कुल्लू मनालीला? हा, बापरे. तिथं आहे ना ते सरसोचं तेल आणि ते, त्याच्यामुळे आहे ना आपले जे महाराष्ट्रातले लोक तिकडे जातात का त्यांचं पोट भरत नाही. तिथं आपण प्रॉपर त्यांना महाराष्ट्रीयन जेवण दिलं ना, चालू जागा बिगा फायनल झाल्यात, वा. अंडर कन्स्ट्रक्शन आहे. काय डोकं लावलंय. वा वा. काय प्रगतीचा आलेख आहे, पाहिलं का? खरंच. काय आपण जाऊ कधीतरी कुलू मनालीला, आपल्या घरचंच हॉटेल म्हणल्यावर काय. जाऊ, जाऊ. चालेल, चालू द्या तुमचं हो, येऊ द्या, order येऊ द्या. बाकीचे कस्टमर बघतो. आलोच पण. ओके ओके. प्रेम आहे, 8 नंबरला कपडा मार. ए प्रेम, नीट झाडलेला का? हा झाडतो शेठ. अरे काय राव तुम्ही, जे पाटापाटा झाडून घे. लगेच झाड. टेबल घे साफ करून, गिराय द्यायचा टाइम झाला, 6:30 वाजले. करतो लगेच. आवर पाटापाटा. कमलेश इकडे. ते एसी सेक्शनला जा. ते प्रेमीने ना आता टेबलवरून काहीतरी उचललं खिशात घातले. बघ बरं काय
कान पण हान त्याची ना ती इकडे घेऊन येते सिक्युरिटी थापले असून त्यांनी शेट जाण दे एखाद्या त्याच्या पगारातून कट करून घ्या. अरे पण त्याला शोभलं पाहिजे ना, एखाद्या गिरायकाने बघितलं तुमची चव जाणार आहे का माझी? कमी करतो का तुम्हाला काय खायला प्यायला? पण त्याला नाही ना काय, त्याला सांगितलं तर वे म्हणजे तो काय टेबलवरच घेत नको तो सिगरेट भिगरेचे पाकिट यो आहे ना, विस्कीतले बिअरीतले ग्लासातले थोडं थोडं राहिले वगैरे असे ते बी पिताना पाहिलं शेर. पण आता काय आपण कोणाला म्हणणार अरे काय पाहिजे ना? अरे तुम्हाला मी म्हणजे माझ्या घरच्यांसारखं जपतो राव. बुधवारी शुक्रवारी मंगळवारी नॉनव्हेज देतोय तुम्हाला खायला. घरी तरी एवढं नॉनव्हेज खाल्लं होतं कधी आता 24 वर्षात तू? जा घ्या काम करून. गावाकडून आणली माझ्या तू बोखंडी बसायला लागली. काय श्याम? काय म्हणता गंटन सेट? काय नाही, एकटाच आला काय? अहो ते बाळू येऊन राहिलेत ना, अच्छा, तर त्याला टाइम लागेल येऊस तर म्हणलं तर त्यावर चालू करू. काय सांगायचे? आता काय तुमचं स्पेशल काय असलं सांगा. स्पेशल काय तू सांग. चिकन मटन मासे काय पाहिजे तुला? मच्छी बघा हो भारी असते. मच्छी. हा. ए प्रेम आहे, हा बोला शेठ. एक मच्छी फ्राय लाव. बरोबर लगेच आणतो. हा, त्याच्या आधी काही स्टार्टर मध्ये मसाला पापड बिपड असलं काय एक मसाला पापड पण सांग. बरोबर. बाकी काय चाललंय? काय एकदम व्यवस्थित पण भारी केला हा तुम्ही. हा. हॉटेल बिटेल मस्त बिझनेस लाईच भारी सेट केला पण तुम्ही. नाही केला आता काय म्हणलं, पैसा कमवायचा म्हणलं या गोष्टी कराव्याच लागतात. पण मानलं हो तुम्हाला. आणि तुला काय खायचं ना, बाळू भाऊ आल्यानंतर सुद्धा हा. काय खायचं ते दाबून खा. 1 रुपया बिल द्यायची गरज नाही. खरं अरे जेव्हा माझी परिस्थिती नव्हती तेव्हा तू माझ्या कितीदा तरी तुझ्या रिक्षात फुकट नेलेलं आहे तुम्हाला. खरे रावण जाणे यार तुला. हा नाही नाही बघा आता तुमच्यामुळे ते हे झाले आतापर्यंत सगळं व्यवस्थित. काय खायचं खा निवांत. हा 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 बिंदा जाताना फक्त भेटून जा, बिल द्यायची गरज नाही. नक्की नक्की काही नाही तर टाटा तर करून जा. नक्की चल येऊ का? हा, बरं मी काय म्हणतो ते आपल्या बाहेरच्या पॅसेज मध्ये जर टपरी बिपरी टाकली तर जमल का? अरे दे टाकून 5-6 हजार रुपये तुझा रोजचा धंदा चालू आहे. कसं असं रिक्षाचा काय धंदा होत नाही, तुमचं हॉटेल असं सेट झालेलं आहे. काय विषय नाही. बट टपरीला पैसे नसतील तर सांग, एखादी बनवून घेऊ आपण. हा माल भरून देतो तुला, हळूहळू करून मला पैसे दे. आईला शपथ लय उपकार झाले रावण. अरे उपकार कसले रे साहेब? आपल्या मित्रात कधी उपकार असतात का? ते बी खरं यार, मानलं यार तुम्हाला. चल येऊ का? हो. हा लाजू नको, काय खायचं ते हो, खा. हो. कमलेश असे हे माझ्या समोर लाजत असेल, याला कोणती काय बिअर प्यायची असेल तर 2 टाक. हा, हा. बिल नको घेऊ. चल येऊ का? हा हा तुम्हाला काय ड्रिंक मध्ये वगैरे सर काही? कमल्या तुम्ही प्रेमित वेटर म्हणले काय? हा ते कुठं गंठन शेट तुम्ही कुठं, अरे कुठं राहिले तुम्ही? हा लाज वाटायला पाहिजे ना तुम्हाला. ते कुठे गेला ते माणूस. आज 1 हॉटेलचे 4 हॉटेल, 4 हॉटेलचे 8 हॉटेल, काय काय बिझनेस वाढवलेत. हा मी तुमचं ऑर्डर घेऊन आलो. तुम्ही काय सांगा ग्लास तुमची कशा बिअरचा आणू का विस्कीचा आणू? हा हिसकीचा. आणि ऐक ना फॅमिली मीट कसं काय येतो? काय आम्हाला चांगलं आहे, 500 रुपये रोज. 500 रुपये रोज फक्त हा खाऊन पिऊन का? खाऊन पिऊन सगळे आम्हाला हा ना? आमची भाजी असते, रोटे असते. जा आण. इथं असेच मरत आहे. ऐका ना, ती बिर्याणी राईस आहे ना, ती पिकअप मध्ये नका पाठवू राहू गाणे. ती दर 3 दिवसाला एक पिकअप मागवत बसावं लागतं. ते उतर आणि त्याच्यातच लय वेळ जातो. तुम्ही डायरेक्ट आहे ना 2 आईशेर द्या पाठवून. हा बिर्याणी राईस चालते, बिल लगेच पेड करून टाकतो. हा मला आज संपतं बरं का माझा राईस. मला आज रात्री डिलिव्हरी पाहिजे. हा उद्या बुधवार आहे, उद्या बिर्याणीला जास्त गिराईक असतं. गाडी निघली कॉल करा. हो काय म्हणतात सरपंच? काय बसा चाललंय ना. गंटन शेठ? काय नाही निवांत. ए कमलेश, हा सरपंचानं कोल्ड्रिंक आणि अरे नको नको नको, काय करायचं गंटन शेठ? नको कोल्ड अहो ड्रिंक्स. पहिल्यांदा आले सरपंच तुम्ही. नाही बरोबर आहे. अरे ते सगळं तुझं वैभव पाहिलं आणि लेच भरून आलं कडे मला. या गावातल्या पोरांना तू काम दिलीत. हा गंटन एक जरा महत्वाचा विषय होता रे. बोला ना. काय आले आता गावातल्या लोकांचं म्हणणं असं आहे बा, आपल्या गावातला माणूस एवढा मोठा पैशावाला झालाय तर बुवा त्याच्याकडून काही आपल्या गावासाठी देणगी मिळाली तर बघा बा, म्हणून मी आलोय. तर काय आपल्या गावात नाही वाचनालय खोलायचंय. हे जे एमपीसी युपीसी वाले पोरं आहेत ना, हे नगरच्या वाचनालयात जाऊन अभ्यास करतात आणि यायला जायला 1-1 तास जातो त्यांचा. आणि कसं होतं एमपीसी युपीसीच्या परीक्षा द्यायच्या म्हटलं ना, वेळ कमी पोराला लागतोय आणि इकडे 1-1 तास घालायचा, तिकडे म्हटल्यानंतर जमाना ना. तर एक वाचनालय खोलावा असं डोक्यात होतं. तर चेअरमननी तुकारानांनी सगळ्यांनी वर्ग नाही दिल्या, पण जरा 1-2 लाख कमी पडत होते. तर बुवा गावातले लोक म्हणले बा तुम्ही बघा गंटन शेठ जर 2 लाख देत असले तर. सगळा खर्च किती आहे एकूण? सगळं 10 लाखाचं एस्टिमेट निघत आहे. आणि पैसे किती गोळा झाले? पैसे 8 लाख, 2 लाख कमी पडत आहेत.
मग ते 8 लाख आहेत ना परत देऊन टाका. का बरं? मी डायरेक्ट 10 लाख देतो ना. वा म्हणजे अख्खं वाचनालय. अख्खं वाचनालय देतो. अरे वा वा. मग एक काम करू, वरती ना आपलं नाव टाकू, गंठन शेठ वाचनालय नाही म्हणून. नाही नाही, नाव अजिबात नका टाकू. का बरं? नाव आहे ना आपल्या गावातल्या एखाद्या माजी सरपंचाचं टाका किंवा देवाच नाव टाका, नाव नको. आणि गावात पण सांगू नका 10 लाख मी दिलेत म्हणून, एका अज्ञात व्यक्तीने मदत केली म्हणून सांगा. गंठन शेठ तुमचं एवढं मोठं मन आहे, लोक एक केळीची फणी देतेत आणि फोटो काढी देत राव, आणि तुम्ही 10 लाख रुपये देऊन म्हणताय नाव नाही द्यायचं, म्हणजे काय राव, वेगळीच गोष्ट झाली इथं. नाही सर, पण ते पटत नाही. 10 लाखात चेक देऊन टाकतो तुम्हाला, पण त्याची एक अट आहे, हम्म. तुम्हाला आधी जेवण करावं लागत. गंठन शेठ तुम्हाला माहिती नाही मी जेवत नाही बाहेर. माहिती आहे मला, तुम्ही बाहेर म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी पैसे नाही घेणार म्हणून तुम्ही जेवण टाळत आहे. आपण दोघं एकत्र जेवायला बसू. बरं, जेवण बरं. झाल्यानंतर मी चेक देईन. बरं ठीक आहे, साधं साधं जेवण सांगा. बरं चला बसूयात. ए प्रेम्या कामले, काय टाइमपास लावला रे तुम्ही? तिथं टेबलला वेटर नाही तिथं. जास्त कळत नाही का? अरे घंट्या, अरे उठ ना, कवर झोपत. असं का बघतोय हा? काय आईला स्वप्न पडलं काय परत? स्वप्न पडलं? हा ना राव, काय मी लय मोठ्या हॉटेलचा मालक झालतो हा आणि 4-5 हॉटेल बांधायचे होते, गोवा, कुलू मनाली, मुंबई. बर, हॉटेलचं मालक बिलक म्हटल्यावर प्रेम आहे. हा. आपण वेटर तर नव्हता ना? तुम्ही दोघं वेटरच होते. काय होता मी? वेटर वाटलंच.